नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा काही धमाकेदार असा प्रोमो रिलीज झालेला आहे. तर आपण पाहतो या अर्पिताचा जी की परत आलेली असते तिचा कसा पचका होतो. सुष्मिता, मल्लिकाचा डाव स्वानंदी आणि आजी मिळून कसा फ्लॉप करतात आणि समर या अर्पिताला कसा धडा शिकवतो तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो सुष्मिता अंशुमन एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेले असतात. मल्लिका आता डोळ्यात पाणी आणते. खोटे आशू आणत ती बोलते, अंशुमन, सुष्मिता, खरंच आज मला खूप भरून आलंय. खरं सांगते, माझी दोन्ही बाळं माझ्या समोर सुखी बसलेली बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलंय. तेव्हा सुष्मिता बोलते, अरे देवा, हे काय झालं मॉम लॉ? अचानक तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? आणि तसं पण आम्ही दोघं आहोत ना तुमच्यासोबत. तेव्हा मल्लिका डोळे पुसते आणि बोलते, काय नाही ग सुष्मिता, फक्त एका गोष्टीची खंत मनात राहून गेली. आज तुम्ही दोघे एवढे सुखी आहात, घराची चावी तुझ्या हातात आहे. हे सगळं जर माझ्या आप्पीने, माझ्या लाडक्या लेकीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असतं तर तिला किती आनंद झाला असता. पण ती बिचारी सासरी खितपत पडलीये. मला माझ्या आप्पीची फार आठवण येते ग. तेव्हा सुष्मिता बोलते, मॉम लॉ, तुम्ही रडू नका ना, आपण आप्पीताईंना भेटायला जाऊ, त्या आपल्या आहेत. तेव्हा मल्लिका बोलते, भेटायला? अगं मला भेटायला नाही जायचं, कायमचं तिला या घरात परत आणायचं आहे. आणि जर या घरामध्ये आप्पीला कुणी हक्काने परत आणू शकेल तर ती फक्त तू आणि तूच आहे सुष्मिता. आणि हे ऐकून तर सुष्मिताला खूप मोठा धक्का बसतो. ती आश्चर्याने जोरातच ओरडते, काय मी? पण हे कसं मला जमणार आहे? जिजू आणि आजीनं तर त्यांना सासरी पाठवलंय ना, मग मी कसं आणणार? तेव्हा मल्लिका बोलते, सुष्मिता, अगं तू विसरलीस का? तू या घरची मालकीण आहेस, मालकीण. तिजोरीच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या चाव्या तुझ्या कमरेला आहेत. अगं 15 दिवसांची का होईना, सगळी सत्ता तुझ्या हातात आहे. आणि तू जो काही निर्णय घेशील ना, तो या राजवाड्यांना, घरातल्यांना, अगदी त्या समर आणि स्वानंदीला सुद्धा मान्य करावाच लागेल. तेव्हा अंशुमन बोलतो, सुष्मिता, मॉम अगदी बरोबर बोलतीये, यू हॅव द पॉवर नाव. तू का घाबरतेस? अजिबात घाबरू नकोस, धडाधड सगळे निर्णय घे. तेव्हा मल्लिका बोलते, आणि सुष्मिता, ही सुवर्ण संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन तुला आप्पीला या घरामध्ये कायमचं परत आणायचं आहे. पण लक्षात ठेव, या निर्णयात माझं नाव कुठेही येता कामा नाही. हा तुझा मालकीण म्हणून घेतलेला स्वतंत्र असा निर्णय असला पाहिजे. विचार कर सुष्मिता, जर आप्पी या घरामध्ये परत आली तर आपली ताकद किती वाढेल. ती स्वानंदी अगदी एकटी पडेल. आपण तिघी मिळून तिला असा धडा शिकू ना की ती कायमची वठणीवरती येईल. काल बघितलंस ना, ती एकटी बाबांना बघायला गेली. अगं तुला सोबत सुद्धा घेऊन गेली नाही. तिने तुझा अपमान केला आणि आता याच अपमानाचा तुला बदला घ्यायचा आहे. बदला घेण्याची खरी वेळ आली आहे सुष्मिता. आणि मग काय, हे सगळं ऐकून सुष्मितामध्ये काही की कॉन्फिडन्स आलेला असतो. मल्लिका, अंशुमन एकमेकांकडे बघून क्रूर असं हास्य करत असतात. सुष्मिता सरळ आप्पीला फोन करते आणि बोलते, हॅलो ताईसाहेब, मी सुष्मिता बोलतीये, या घरची नवीन मालकीन. तुम्हाला उद्याच्या उद्या बॅग भरून राजवाड्यांच्या सदनात यायचं आहे. हे तुमचंच घर आहे असं समजा, आणि मी तुम्हाला बोलवतेय म्हटल्यावर तुम्हाला यावंच लागेल, असं म्हणतच ती फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, घरामध्ये प्रचंड अशी लगबग सुरू असते. फुलांच्या माळा लावलेल्या असतात. घरातले नोकर इकडून तिकडून धावत असतात. तेवढं स्वानंदी आजी हॉलमध्ये येतात. दोघी जणी संपूर्णपणे गोंधळलेल्या असतात हा सगळा गोंधळ बघून. आजी बोलते, नंदू, अगं हे सगळं काय चाललंय या घरामध्ये? कोणाची येण्याची एवढी जय्यत तयारी सुरू आहे? एवढी फुलं, एवढी सजावट. तू बोलवलेस का कोणाला? तुझी मैत्रीण वगैरे येणार आहे का? तेव्हा स्वानंदी बोलते, नाही हो आजी, खरंच मला काहीच माहीत नाहीये. मला जरा सुद्धा कल्पना नाहीये. मी तर आत्ताच नुसती किचनमधून बाहेर आलीये. पण एक मिनिट, मी विचारते, असं म्हणतच ती एका मोलकरणीला अडवते आणि बोलते, सविता, कोण येणार आहे? कोणाच्या येण्याची एवढी जय्यत तयारी सुरू आहे? तेव्हा सविता बोलते, ते सुष्मिता मॅडम आहेत ना, त्यांचे कोणीतरी गेस्ट येणार आहेत, त्यांच्यासाठी ही तयारी सुरू आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, आजी, मला असं वाटतंय तिचे कोणीतरी फॉलोअर्स वगैरे येणार असतील आणि बहुतेक याच रिलेटेड काहीतरी असणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे तिला यूट्यूबचा किती नाद आहे ते. तेव्हा आजी बोलते, हो ग नंदू, हे सगळं मला मान्य आहे, पण आधी तिने मला विचारायला हवं होतं ना. पाहुण्यांना निमंत्रण देण्यापूर्वी विचारायची काही पद्धत आहे की नाही? तेव्हा सुष्मिता गर्वाने बोलते, काय झालं आजी, एवढं टेन्शन का घेतलंय तुम्ही दोघींनी? इतका विचार करू नका, नाहीतर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. तेव्हा आजी बोलते, सुष्मिता, अगं सांगायची पद्धत आहे की नाही? आणि तसं पण तू जर आम्हाला सांगितलं असतं तर तुझ्या ताईने आणि मी मदतच केली असती. तेव्हा सुष्मिता बोलते, आजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण ते पाहुणे माझे आहेत आणि तुम्हाला लवकरच कळणार आहे की कोण येणार आहे ते. आणि हो, स्वागताची मी सगळी तयारी केली आहे, सो प्लीज मला डिस्टर्ब करू नका. आणि तेवढंच दारावरती आप्पीची एंट्री झालेली असते. तिच्या हातामध्ये भली बोटी बॅग असते, म्हणजे ती कायमची या घरामध्ये आलेली असते. तिला पाहिल्यानंतर मल्लिका, अंशुमन या दोघांना खूप आनंद झालेला असतो. सुष्मिता जोरजोरात ओरडू लागते, ताईसाहेब, अर्पिता ताईसाहेब, आत या, तुमचं जंगी स्वागत आहे.
पण हे सगळं बघितल्यानंतर आजी आजी आणि स्वानंदीला मात्र पुरताच धक्का बसलेला असतो. स्वानंदी आश्चर्याने आणि रागाने बोलते, अर्पिता ताईसाहेब तुम्ही इथे? तेव्हा सुष्मिता मुद्दामच बोलते, या ताईसाहेब, तुमचंच घर आहे असं समजा, यू आर वेलकम. स्वानंदी आता सुष्मिताकडे रागाने बघते आणि बोलते, सुष्मिता अगं तुला काही कळतं की नाही? राजवाड्यांच्या विरोधात जाऊन तू इतका मोठा निर्णय कसा काय घेतलास? अगं अर्पिता ताईसाहेबांना समरने म्हणजे राजवाड्यांनी स्वतः सासरी राहायला पाठवलं होतं ना, मग तू या सगळ्यासाठी त्यांना विचारलंस का? राजवाडे किंवा आजींना विचारलंस का? तेव्हा सुष्मिता बोलते, स्वानंदी ताई आवाज खाली, तू मला नको शिकूस की मी काय करायचं आणि काय नाही ते. आणि तसंही तुला माहिती आहे आता या घराची मालकीन कोण आहे? मी आहे, तू नाहीस. आणि या चाव्या बघितल्यास का? त्यासुद्धा माझ्याकडेच आहेत. त्यामुळे या घरामध्ये कोण येणार, कोण जाणार आणि कोणाला राहायचंय, कोणाला हकलायचंय, हे सगळे हक्क फक्त आणि फक्त माझ्याकडेच आहेत. त्यामुळे कोणीही मला प्रश्न करू शकत नाही. असं म्हणतच ते अचानक आप्पीकडे पाहते आणि बोलते, ताईसाहेब अहो तुम्ही मध्येच का थांबला? या ना. कारण या घरामध्ये मोठ्या नंदेचं स्वागत कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. या घरातली काही लोक विसरली आहेत, पण मी नाही विसरली बरं का. मल्लिका जाम खुश झालेली असते. ती स्वतःशीच पुटपुटत असते आणि म्हणत असते, ये ग ये माझी वाघीण. पण हे सगळं बघितल्यावर आजी मात्र काही शांत बसत नाही. ती जोरातच ओरडते, तिथेच थांब अर्पिता, एक पाऊल जरी आत टाकलंस ना तर याद राख, अजून माझे डोळे मिटलेले नाहीयेत. तेव्हा अर्पिता बोलते, आजी काय बोलतेस तू? मी माझ्या माहेर आली आहे ना, आणि तू मला दारात अशी अडवतीयस? तेव्हा आजी कठोर आवाजात बोलते, अर्पिता कसं आहे ना, हे तुझं माहेर आहे, धर्मशाळा नाही की जेव्हा वाटेल तेव्हा बॅग उचलून यायचं. त्यामुळे अर्पिता तू या घरामध्ये येऊ शकत नाहीस. समरने तुला स्पष्ट शब्दात तुझ्या सासरी पाठवलं होतं ना, जोर पिंट्या स्वतः आदेश देत नाही ना तोर तू या घरचा उंबरठा ओलांडू शकत नाहीस. समजलं तुला? चल चालती हो इथून. असं म्हणतच आजी दरवाजामध्ये उभी राहून तिचा रस्ता अडवते. अर्पिताचा पारा चढतो. ती जोरातच ओरडते, आजी या सगळ्यामध्ये आता तू पडू नकोस, तुझं वय झालंय, आता कोपऱ्यात बसून राहायचंस तू. या घरची सध्या मालकीन कोण आहे? सुष्मिता, ती माझी वहिनी आहे आणि तिनेच मला बोलवलेलं आहे. मी काय स्वतः माझ्या मनाने नाही आलेले. त्यामुळे पिंट्या दादा किंवा कोणीही माझ्यावरती आदेश सोडू शकत नाही. बाजूला हो, मला आज जाऊ दे. असं म्हणतच अर्पिता आजीला अत्यंत जोराचा धक्का मारते. आजी बिचारी तोल जाऊन मागे पडते. स्वानंदी आता धावत जाते, आजीला सावरते. घरामध्ये एक भयानक शांतता पसरलेली असते. अर्पिता मात्र निर्लज्जपणे हसत हसत आतमध्ये पाऊल टाकते. तिला खूप आनंद झालेला असतो. अर्पिता आता आतमध्ये पाऊल टाकणार तेवढ्यातच तिथे आपल्या समरची एंट्री होते. तो इतक्या जोरातच ओरडतो, अर्पिता असं म्हणत असतो. सान्नकंतीचं थोबाड फोडतो. सान्नकंतीच्या कानाखाली चपराक लगावतो. समर आता डोळे वटारतो आणि बोलतो, तुझी हिम्मत कशी झाली ग आजीला धक्का मारण्याची? अगं ज्या आजीने तुला लहानाचं मोठं केलं तिच्यावरतीच हात उगारलास तू. अगं लाज वाटत नाही का तुला अर्पिता? तेव्हा अर्पिता बोलते, दादा तू चक्क माझ्यावरती हात उगारलास, माझ्यावरती, तुझ्या बहिणीवरती. अरे एकेकाळी तू माझ्यावर किती प्रेम करायचास, माझ्यासाठी इतकं मोठं पॅलेस बुक केलं होतंस, आणि आज बघ, आज तू चक्क या स्वानंदीसाठी मला मारतोयस. तेव्हा समर बोलतो, हो मारलं आणि 1000 वेळेस मारेन सुद्धा, जर पुन्हा या घरच्या संस्कारांवरती तू पाय ठेवलास तर. तू जर 2-4 दिवसांसाठी माहेरी पाहुणी म्हणून आली असतीस ना तर एक वेळ मी तुझं स्वागत केलं असतं, पण तू तर चक्क बॅग उचलून पुन्हा या घरात कायमची राहायला चाललीस. अगं तिकडे तुझा तो बिचारा नवरा एकटा संसाराचा गाडा ओढतोय आणि इकडे तुला सत्तेच्या राजकारणात रस आलाय. तेव्हा मल्लिका बोलते, समर अरे हे काय करतोयस, हे तिचंच घर आहे ना. तेव्हा समोर बोलतो, चूक, अगं मुलीचं घर हे तिचं सासर असतं, तिचं माहेर नाही. आणि लग्न झाल्यावर मुलीने स्वतःचं घर स्वतःच्या हाताने सावरायचं असतं, सासरच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. इथे येऊन राजकारण करायचं नसतं. हे मला अजिबात चालणार नाही. यू आर नॉट वेलकम हिअर एनीमोर. असं म्हणत असतो अर्पिताला सरळ तिकडून निघून जायला सांगतो. समर आता शुष्कडे जातो आणि बोलतो, सुष्मिता तू कोणाला विचारून हा निर्णय घेतलास? कोणाच्या परवानगीने तू अर्पिताला इथे बोलावून घेतलंस, सांग ना. तेव्हा सुष्मिता बोलते, जिजू ती सगळी सत्ता तुम्हीच मला दिली होती ना, सगळ्या चाव्या माझ्याकडे आहेत ना. तेव्हा समोर बोलतो, तुला काय वाटलं ग, या सगळ्याने मला काहीच फरक पडणार नाही. खरं तर मी चुकलो. 15 दिवसांसाठी या घरच्या चाव्या तुझ्या हातात देऊन ना मी खूप मोठी चूक केली. तुला जर वाटत असेल ना की या चाव्या म्हणजे तुला काही करायचा परवाना मिळाला तर आता ऐक. मी समर राजवाडे आत्ताच्या आत्ता सुष्मिताला दिलेले सगळे अधिकार, तिची 15 दिवसांची मालकी सगळं काही रद्द करत आहे आणि या चाव्या मी पुन्हा स्वानंदी मॅडमला परत देत आहे, असा तो निर्णय घेतो आणि सुष्मिताच्या हातातून सरळ सरळ चाव्या काढून घेतो. आणि हे सगळं ऐकून तर मल्लिका अंशुमन या दोघांचे चेहरे पूर्णपणे पडलेले असतात, कारण त्यांचा डाव पूर्णपणे फसलेला असतो.
कारण या सगळ्यामध्ये आप्पीची तर रवानगी झालेलीच असते, पण सुष्मिताकडे ज्या काही चाव्या होत्या, जी काही सत्ता होती ती आता पुन्हा स्वानंदीच्या ताब्यात आलेली असते. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो.